विधेयक होतं ते मंजूर झालं होतं. आताचा जो कायदा होता तो घटना दुरुस्तीचा होता. मग आता नेमका कुठला कायदा सरकारला करायचा आहे असा प्रश्न काँग्रेसकडनं करण्यात आलाय. मला असं वाटतं की यापेक्षा बाळबोध प्रश्न काही असू शकत नाही. कारण असं आहे की 2023ला जो आपण कायदा केला होता किंवा जे संविधान संशोधन केलं होतं त्याच्यामध्ये आपण जे सेन्सस धरलं होतं ते 2026चं सेन्सस धरलं होतं. म्हणजे 2021चं सेन्सस जे पुढे होऊ शकलं नाही. ते सेन्सस जर 28 मध्ये पूर्ण झालं तर 29ला लागू होऊ शकणार नाही. म्हणून 2011चं सेन्सस उपलब्ध आहे त्याप्रमाणे जर आपण केलं तर आपलं 2029 मध्ये लागू होऊ शकतं. त्यानंतर 10 वर्षांनी पुढच्या सेन्सस नंतर त्याच्यामध्ये सेन्ससच्या आकडेवारीप्रमाणे इंटरनल जी काही त्या त्या राज्यात ऍडजस्टमेंट आहे ती केली जाऊ शकते. त्याकरता जाणीवपूर्वक 10 वर्ष अशा पद्धतीनं महिलांचं आरक्षण थांबवणं योग्य नाही. म्हणून हे विधेयक आलं होतं. काँग्रेसला सगळं माहिती आहे. जर एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी असती तर हे विधेयक एकमताने झालं असतं. याला काँग्रेसने विरोध केला नसता, याला सपानी केला नसता, याला उबाठानी केला, कोणी याला विरोध केला नसता. त्यांना ही अपॉर्च्युनिटी दिसली पण त्यांनी चुकीच्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी शोधली. एखाद्या दुसऱ्या प्रश्नावर जर त्यांनी विधेयक पाडलं असतं तरी आपण मान्य केलं असतं. पण महिला अधिकार या ठिकाणी थांबवण्याचं जे त्यांनी काम केलं आहे ते निषेधार्ह आहे. सर, राहुल गांधी म्हणतायत की हा संविधानाचा विजय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची फसवणूक केली आहे, महिलांची फसवणूक केली, ते माफी मागा असं सांगतायत. त्यांनी ट्विट केलं. खरं म्हणजे एखादा व्यक्ती किती खोटं बोलू शकतो याचं जर ऑलिम्पिक घेतलं तर मी तुम्हाला सांगतो राहुल गांधींशिवाय दुसऱ्याला मेडल मिळूच शकत नाही. सगळी गोल्ड मेडल हे राहुल गांधींनाच मिळतील. त्यामुळे संविधानाने जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे आपण जर कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस आपलं संविधान तयार झालं त्यावेळेस संविधान सभेच्या डिबेट जर बघितल्या तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाधिक महिला रिप्रेझेंटेशन करता चिंतित होते आणि आग्रही होते. पण त्या काळामध्ये कदाचित तो विषय इतका ऐरणीवर आला नाही किंवा अशा पद्धतीचं आरक्षण करावं असा विषय आला नाही. पण त्यांनी त्याही काळात चिंता व्यक्त केली होती. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच जे विचार त्यांनी संविधान सभेमध्ये व्यक्त केले आहेत त्याला अनुरूप असलेला कायदा आल्यानंतर तो कायदा पाडायचा आणि संविधान जिंकलं म्हणायचं. खरं म्हणजे संविधानकारांच्या विचारांवरही एक प्रकारे काँग्रेसने घाला घातलेला आहे आणि महिलांना तर निश्चितपणे मागे टाकण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे मी राहुल गांधींनी माफी मागावी असं कधी म्हणणार नाही, कारण ते मागणारच नाही. मला हे माहिती आहे त्यांना महिलांचा अपमान करणं, समाजातल्या इतर घटकांचा अपमान करणं हा त्यांचा छंद आहे. त्याच्यामुळे ते काही माफी मागतील. खरं म्हणजे त्यांनी तर साष्टांग दंडवत घालून माफी मागितली पाहिजे महिलांची. पण मला माहिती आहे त्यांचा तो स्वभाव आहे. सर, 2000